टेन्स म्हणजे काळ. एखादी घटना कधी घडली हे सांगताना वाक्यांमध्ये टेन्सचा वापर केला जातो. एकच वाक्य आपण ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस या वॉइसच्या दोन्ही प्रकारे सांगू शकतो. हे आपण हेल्पिंग वर्बमध्ये पाहिलेलं आहे. हेल्पिंग वर्ब या विषयावरचे डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा. तर ज्या वाक्यांमध्ये सब्जेक्ट असतो त्या वाक्यांना ॲक्टिव्ह वॉइस असे म्हणतात. तसेच वाक्यातील क्रियापदाला कोण किंवा कोणी हा प्रश्न विचारल्यावर जर आपल्याला प्रश्नाचे उत्तर मिळाले तर ते ॲक्टिव्ह वॉइस असते. जसं की ही प्लेज फुटबॉल म्हणजे तो फुटबॉल खेळतो. या वाक्यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे. तसेच वाक्यातील क्रियापद प्ले म्हणजे खेळणे याला कोण फुटबॉल खेळत आहे हा प्रश्न विचारल्यावर आपल्याला तो हे प्रश्नाचे उत्तर मिळते. म्हणून हे वाक्य ॲक्टिव्ह वॉइसमध्ये आहे. ज्या वाक्यांमध्ये सब्जेक्ट नसतो त्या वाक्यांना पॅसिव्ह वॉइस असे म्हणतात. वाक्यातील क्रियापदाला काय किंवा कोणाला हा प्रश्न विचारल्यावर जर आपल्याला प्रश्नाचे उत्तर मिळाले तर ते वाक्य पॅसिव्ह वॉइसमध्ये असते. जसं की गुड न्यूज इज एक्सपेक्टेड बाय देम म्हणजे त्यांच्याकडून चांगली बातमी अपेक्षित आहे. या वाक्यामध्ये सब्जेक्ट नाही. तसेच वाक्यातील क्रियापद एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षित असणे याला काय अपेक्षित आहे हा प्रश्न विचारल्यावर आपल्याला चांगली बातमी हे प्रश्नाचे उत्तर मिळते. म्हणून हे वाक्य पॅसिव्ह वॉइसमध्ये आहे. टेन्सचे प्रमुख 3 प्रकार आहेत. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. या तिन्ही काळांचे प्रत्येकी 4-4 प्रकार आहेत. ते कोणते आणि त्यांची ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइसनुसार रचना काय असते हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.